नमस्ते विद्यार्थी मित्रांनो. बघा डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंगचे जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी आपला WhatsApp ग्रुपवरती मी ऑलरेडी टाकलेलं आहे फायनल मेरिट लिस्ट तसेच वॅकन्सी सीट मॅट्रिक्सची PDF. तर आता साईटवरती ते डाउनलोड होत आहेत आता, है ना? तर या ठिकाणी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचा इंटरफेस ओपन होईल. या ठिकाणी तुम्हाला डिप्लोमा कॅन्डिडेटची जी PDF आहे ती भेटून जाईल. ठीक आहे. तर इथे तुम्हाला फायनल मेरिट लिस्ट जे आहे फायनल मेरिट नंबर चेक करायचा आहे. SL जनरल मेरिट नंबर असतो, त्याला स्टेट लेवल म्हणतो. तर हा नंबर तुम्हाला नोट डाऊन करायचा आहे आणि अकॉर्डिंग टू दिस नंबर तुमची जी मेरिट लिस्ट असेल किंवा तुमचा कट ऑफ असेल तो ठरेल याच्यावरनं. ओके. त्यामुळे तुम्हाला हा नंबर लक्षात ठेवायचा आहे. कॅटेगरी वाईज जे आहेत ते कॅटेगरी वाईज तुमचे नंबर या ठिकाणी डिस्प्ले होत आहेत. जसं की NTC है ना, 1 कॅटेगरी वाईज, OBC 1 कॅटेगरी. कॅटेगरी वाईज तुम्हाला जर मेरिट नंबर पाहिजे असेल तर तुम्हाला या ठिकाणी डिस्प्ले होईल तो. ओके. आणि इथे जो आहे तो स्टेट लेवल जो आहे तो होईल. ओके. त्यामुळे हा तुमचा मेरिट नंबर तुम्ही अशा प्रकारे चेक करायचा आहे. आणि इंडिव्हिज्युअल जर तुम्हाला चेक करायचं असेल तर या ठिकाणी बघा मेरिट स्टेटस जे आहे तर इथं प्रोव्हिजनल आहे ना, तर त्याच्यावरतीच तुम्हाला फायनल म्हणून टॅब जनरेट होईल आणि तिथे जनरेट झाल्यानंतर तुमचा DEN वाला नंबर आणि डेट ऑफ बर्थ टाकल्यावर तुम्हाला पूर्ण मेरिट नंबर जे आहेत ते एकाच PDF मध्ये दिसतील. अदरवाईज तुम्हाला या PDF मध्ये सॉर्ट आउट करावं लागतील. त्याचबरोबर सीट मॅट्रिक्स जो आहे तो या ठिकाणी डिस्प्ले झालेला आहे. याच्यावरती क्लिक करून वॅकन्सी सीट मॅट्रिक्स तुम्ही बघू शकता. ठीक आहे. वॅकन्सी सीट मॅट्रिक्स जर आपण बघितला तर या ठिकाणी तुम्ही बघा किती वॅकन्सी आहेत, है ना? बघायला गेलो आपण तर टोटल किती आहेत? 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. टोटल एंट्रीज किती आहेत? 8. ठीक आहे. तर याच्या वाईज जर बघायला गेलो आपण कॅटेगरी वाईज तर इथं दिसतं आपल्याला की 8 एंट्रीज जी आहेत ओपनसाठी जनरलच्या 2, लेडीजची 1, SC कॅटेगरीसाठी जनरल नाही आहे, लेडीजची एकच आहे, STसाठी जनरलची 1 आहे, लेडीजसाठी नाही आहे. ह्या वॅकन्सी तुम्ही चेक करायच्या आहेत. खूप सारे विद्यार्थी मेसेज करतात की NTC आहे, NTB आहे, आमची वॅकन्सीज कशात दाखवत नाही आहे, NTD. आता काही विद्यार्थी असे असतात की SBC वाले असतात, है ना? तर SBC विद्यार्थ्यांची इथे कॅटेगरीज दिलेली नसते. तर SBCचे जे विद्यार्थी आहेत हे अंडर येतात OBCमध्ये. ठीक आहे. तर SBC कॅटेगरीची जे मुलं असतील त्यांनी OBCची वॅकन्सी बघायची आणि ऑप्शन फॉर्म भरायचा आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीनं तुम्हाला कॉलेज वाईज वॅकन्सी चेक करायची आहे. ज्या कॉलेजला तुमच्या कॅटेगरीची वॅकन्सी असेल त्याच ठिकाणी तुम्हाला ऑप्शन फॉर्म भरायचा आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीनं कॉलेजची लिस्ट प्रिपेअर करा. प्रिपेअर करताना प्रॉब्लेम येत असेल, तुम्हाला डायरेक्टली लिस्ट पाहिजे असेल तर तुम्ही VC सर एज्युकेटर हे ॲप जे आहे ते डाउनलोड करा प्ले स्टोअरवरनं आणि त्या ठिकाणी कोर्स हे केलेला आहे. तर तिथे जाऊन तुम्ही तो कोर्स घ्या. त्याच्यामध्ये तुम्हाला तुमच्या पर्सेंटेजनुसार, तुमच्या होम युनिव्हर्सिटीनुसार, कॅटेगरीनुसार तुम्हाला लिस्ट प्रिपेअर करून देण्यात येईल. जेणेकरून तुमचे चान्सेस वाढतील की तुम्हाला कॉलेज भेटायला पाहिजे. आणि पहिल्या राऊंडमध्येच मॅक्झिमम 90% कॉलेज जे आहेत ते फुल होऊन जातात. वॅकन्सी सीट ज्या असतात त्या फुल होतात. दुसऱ्या राऊंडसाठी खूप जागा राहत नाही. त्यामुळे आम्ही सेकंड राऊंडला कॅन्डिडेट घेणार नाही आहे. फर्स्ट राऊंडला जेवढे येतील तेवढेच आम्ही घेणार आहे. ठीक आहे. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू. आणि WhatsApp ग्रुप जॉईन केला नसेल तर करून घ्या. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे.